नमस्कार, बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये तुमचं स्वागत. सगळ्यात आधी म्युच्युअल फंड संदर्भातली एक बातमी बघूया. मार्च महिन्यात गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये तब्बल 45,120 कोटींची गुंतवणूक केली आहे. याआधी मार्च 2020 मध्ये कोविडच्या क्रॅशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 30,000 कोटींची गुंतवणूक इक्विटी फंड्समध्ये करण्यात आली होती. मात्र मार्च महिन्यात हा रेकॉर्ड गुंतवणूकदारांनी तोडला आहे. रिअल इस्टेट, एफडी आणि इतर बचतीच्या पर्यायापेक्षा जास्त रिटर्न मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड्सला पसंती दिली आहे. प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी हिट विकेट या स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. कीर्ती सिंग आणि कश्यप रेड्डी यांनी 2020 साली हिट विकेटची स्थापना केली. ही क्रिकेटवर आधारित एक गेमिंग कंपनी आहे. इतर गेम्सच्या तुलनेत लोक हिट विकेटवर जास्त वेळ घालवतात अशी माहिती कंपनीने दिली आहे. पुढच्या 2 वर्षात ॲप डाउनलोडचा आकडा 5 कोटींच्या वर घेऊन जाण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. आता बातमी आहे गाड्यांच्या विक्री संदर्भातली. टू व्हीलर सेगमेंटमध्ये मागच्या आर्थिक वर्षात हिरो मोटोकॉर्पने सर्वाधिक 54 लाख गाड्या विकल्यात. त्यानंतर 45,30,000च्या विक्रीसह होंडाने दुसरा नंबर पटकावलाय. मात्र ग्रोथ रेटचा विचार केल्यास बजाज ऑटोने पहिला तर टीव्हीएस मोटर्सने दुसरा नंबर पटकावला आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत बजाज ऑटोच्या विक्रीमध्ये 24.6% वाढ झाली, तर टीव्हीएस मोटर्सच्या विक्रीमध्ये 21.5% वाढ पाहायला मिळाली. तुम्ही जर पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि संपूर्ण वर्षाचं व्याज मिळवायचं असेल तर तुमच्याकडे आता केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. 5 एप्रिलपर्यंत पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला पूर्ण 12 महिन्याचं व्याज मिळेल, अन्यथा तुम्हाला केवळ 11 महिन्यांचंच व्याज मिळेल. आता ऑटोमोबाईल सेक्टर संदर्भातली अजून एक बातमी. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतात 2,45,00,000 प्रवासी गाड्यांची विक्री झाली आहे. यामध्ये पेट्रोल गाड्यांचा 63% वाटा होता, तर डिझेल गाड्यांचा वाटा 18% होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेल गाड्यांचा मार्केट शेअर मात्र कमी झाला आहे. मागच्या वर्षी एकूण वाहन विक्रीमध्ये सीएनजी गाड्यांचा वाटा 10.4% होता, जो आता 15%च्या वर गेलाय. सीएनजी गाड्यांना ॲव्हरेज चांगलं मिळतं आणि या गाड्या इलेक्ट्रिक गाड्यांपेक्षा स्वस्त आहेत, त्यामुळे सीएनजी गाड्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. याचा आयजीएल आणि एमजीएल सारख्या सीएनजी विकणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. आता डीमॅट अकाउंट संदर्भातली बातमी. भारतातल्या ट्रेडर्सकडे सध्या झिरोदा, ग्रो, आयसीआयसीआय डायरेक्ट सारख्या डीमॅट अकाउंटचा पर्याय आहे. मात्र या सेगमेंटमध्ये आता कॉइन स्विच या कंपनीने एंट्री केली आहे. कंपनीने लेमन ॲप लॉन्च केलंय. कॉइन स्विचला क्रिप्टो मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता स्टॉक ब्रोकिंग सेगमेंटमध्ये कंपनीला व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. तरुण गुंतवणूकदारांसाठी लेमन ॲप फायदेशीर आहे. शेअर मार्केटमध्ये कधी, कुठे आणि किती गुंतवणूक करायची याचं मार्गदर्शन या ॲपवर मिळेल अशी माहिती कंपनीचे सीईओ आशिष सिंगल यांनी दिली आहे. आता एव्हिएशन सेक्टर संदर्भातली बातमी. भारतातून परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातून 6,70,00,000 प्रवाशांनी विमानाने प्रवास केलाय. हा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा आहे. याआधी 2019 मध्ये 6,50,00,000 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. त्याचबरोबर 2023-24 मध्ये भारतातल्या 15,34,00,000 प्रवाशांनी भारतातल्या भारतात विमानाने प्रवास केलाय. यामुळे इंडिगो एअरलाइन्स सारख्या एव्हिएशन कंपन्यांना आणि इंडियन हॉटेल्स सारख्या हॉटेल कंपन्यांना फायदा होईल.